नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळचे वाजलेले आहेत 8. मी सकाळी 6लाच उठून बसली आहे, कारण आमच्या इथं सकाळ खूप कल्ला चाललेला असतो. तर सानिका ओम तर गेले तर स्कूल, म्हणजे सानिका गेली कॉलेजला, ओम गेला स्कूलला. आणि आज मम्मीने सुट्टी घेतली माझ्यासाठी खास, कारण तुम्हाला म्हणतं मम्मी शाळा असते तिची, तर माझ्यासाठी खास तिने सुट्टी घेतलेली आहे. तर मम्मी म्हटली आज मी तुझ्यासाठी सुट्टी घेते, आपण दोघं छान टाईम स्पेंड करू. आणि मी छान रेडी झालेली आहे. रेडी म्हणजे आंघोळ वगैरे झाली, छान फ्रेश झाले मस्तपैकी. आणि आज छान हेअर वॉश केला, हेअर्स पण खूप छान झालेले आहेत. आणि चला ब्लॉगला सुरुवात करूयात. बघूया आजचा दिवस कसा जातो आहे, ब्लॉग कसा एक्झिक्यूट होत आहे बघूयात आपण. आणि कालचा ब्लॉग, मागचा ब्लॉग तुम्हाला आवडला त्याबद्दल खूप थँक्यू. खूप सारे कमेंट्स आले त्याबद्दल थँक्यू. आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा, ब्लॉग कंटिन्यू करा. थोडीशी सर्दी झालेली आहे म्हणजे 3-4 दिवसच झाले, पण आता ऑल ओके होत आलेली आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. इथं माझ्या ट्रॉफ्या बघितल्या ना, मला खूप भारी माझे सगळे मेमरीज मला आठवतात. मी डान्सला किती म्हणजे डान्स म्हणजे माझा जीव की प्राण होता. आणि ह्याच्यात ते बरेच आता मी काढून ठेवलेले आहेत ट्रॉफीज. खूप सारे अजून ट्रॉफीज आहेत, तर बसत नाही आहेत. तर इतके सारे ट्रॉफीज आहेत माझ्याकडे, मी ते ठेवलेले आहेत तिकडच्या घरामध्ये. आणि हे मेन आत्ता जे नवीन आहेत तेवाले ट्रॉफीज आहेत. मला खूप भारी वाटतं हे ट्रॉफीज बघितले की माझे सगळे मेमरीज आठवतात. डान्ससाठी मी किती केलेला आहे आणि किती परिश्रम घेतलेले, कष्ट घेतलेले आहेत. तर हे पाहून मला आलं ना, मी पहिल्यांदा माझे ट्रॉफीज बघते आणि पहिलीवाली सुष्मिता खूप जास्त आठवते मला. आणि लवकरच आता डान्सचं पण मी चालूच असतं माझं काही ना काही. मी कधी पण गोष्टी थांबवत नाही आणि त्या सुरूच असतात. तर सगळ्यात फेवरेट ही ट्रॉफी आहे मला. बाय बाय. बघा पप्पा दरवी त्या ह्याच्यामध्येच आता. बाय बाय. अंदर आ जाओ थोडासा. तर आमची सानू चाललेली आहे कॉलेजला. बाय बाय. सी यू. येऊ नको परत. येऊच नको परत, तिकडच राहा. बाय बाय. मी घरी आले आणि तिकडून येताना आईंनी मला खूप सारं सामान दिलं. म्हणजे दरवेळेस मी तिकडे गेले की आई खूप सारं पाठवून देतात. आईंनी म्हणजे जे लागतं ना ते सगळं पाठवलं आहे. आणि शिवाय आमच्या शेतामध्ये त्यांनी फ्रूट्स पण खूप सारे लावलेले आहेत, जसं की केळी म्हणा, त्याच्यानंतर चिकू म्हणा, आणि तसंच शेवगा वगैरे, भाज्या पण भरपूर लावलेल्या आहेत. तुम्ही मागचं गार्डन पाहिलंच असेल. आणि प्लस शेतातलं मी काही एवढं दाखवलं नाही आहे. आणि कांदे वगैरे लावले, तर ते सगळं पाठवून दिलं. खूप सारं वानवळा पाठवला मला. आणि माझ्यासाठीच नाही, पण माझ्या मम्मीसाठी वगैरे पण पाठवलं. आणि इकडं आली की मम्मी पण मला खूप सारं जाताना भरभरून देते. म्हणजे दोन्ही मम्मी मला माझ्यासाठी खूप काही करतात ना, की मला काही कमीच पडून देत नाही, किंवा मी स्वतःहून कधीच काही मागत नाही. ते स्वतःहून दोघी जणी देतात, आई आणि मम्मी पण. आणि आता मम्मी बाहेर गेले, ते ह्याच्यासाठी गेले की मला काय खाऊ वाटते काही नाही. मला सगळी फोन करते, तुला हे आणू का, ते आणू का. तिने स्वयंपाकसुद्धा केला आहे आणि माझ्यासाठी खायलासुद्धा आणायला गेली. तसंच आईने पण केलं. आणि सगळेच मम्मी पप्पा वगैरे. आणि माझे पप्पा मगाशी पाहिलं तुम्ही थोडेसे म्हणजे कॅमेरा कॉन्शियस आहे. जसे बाबा पण आहेत, बाबा पण एवढे कॅमेराजवळ येत नाही. पण मी गपचूप घेते ना, तेव्हा बाबा बोलून जातो, बाबांना माहिती ही काही कॅमेरा काही बंद करणार नाही. त्यामुळे बाबा पप्पा सगळे सेम. म्हणजे त्यांना थोडंसं सवय नाही ना एवढी. आता बाबांना तरी सवय झाली, पप्पांना एवढं कसं, आता मी इकडं नसते ना जास्त, त्यामुळे पप्पांना एवढी सवय नाही. तरी आज पप्पांनी लुक द्यावं ना, पप्पा इकडं बघा, पप्पांनी लगेच बघितलं. आणि बाकीच्यांना तर सवयच आहे, त्याच्यामुळे काय आईंना वगैरे सगळ्यांना सवय झालेली आहे कॅमेऱ्याची. त्यामुळे काय वाटत नाही. पण थोडंसं ते लाजल्यासारखं झालं की समजून द्या की कॅमेरा कॉन्शियस आहे खूप. कॅमेरा पुढं फेसिंग जमत नाही त्यांना, एवढं बोलत नाही. असे खूप बोलतात, मग मला ते गपचूप व्हिडिओ घ्यायला. आणि मी व्हिडिओ सुरू करून म्हणजे त्यांचं बोलणं पण संपलेलं असतं. तर फॅमिली माझी खूप छान आहेत दोन्ही फॅमिली माझ्यासाठी खूप काय करतायत. माझा नवरा तर खूप माझ्यासाठी करतायत. माझा नवरा खूप माझ्यासाठी करतायत. आणि ते माझ्यासाठी खूप काय करतात. मला खावं नको ते सगळं बघतात. आणि माझी फॅमिलीसुद्धा माझ्या, त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. तर तुमचं प्रेम पण मला भेटतं, त्याबद्दल थँक्यू. मॅडम आपल्या सेवेला जेवण असं डायरेक्ट काय असतात, हे नको ते नको, एवढं जेवण बनवलंय. ते पण डायरेक्ट बेडरूम मध्ये खाल्लंय, खायला घेतलंय. आता सकाळपासून 2 वेळा खाणं झालेलं आहे.
2 वेळा जेवण झालं म्हणून कमी जेवते आता. मोजायचं नसतं, उलट भरपूर खाल्लं पाहिजे. चांगलं म्हणते काय खाऊशी वाटते सांग तर ऐकतच नाही अजिबात. आता जे खाऊ बाहेरचं हॉटेल मधलं खाऊशी वाटते, बाहेरचं खायचे डोळायला लागले. पण आता घरातलं तर खातेच ना, घरी पण मला चपाती भाजीच खायची. सांग म्हणते काय खायचं बनवून देते ते. पण सांगितलं दिलंय ना तू चपाती भाजी देते की. रोजच खाते. दुसरं काय खाणार, दुसरं मग बाहेरच आवडतं मला. इथं आमची आजी आलेली आहे भेटायला मला. खूप दिवसानंतर वेळ भेटला आजीला. आहे का तू इथं? हा मग तू यायचं ना तिकडं. दमली आजी वरती चढत. आजी को बहुत गर्मी हो रही है. तिकडे ये. सगळ्यात मोस्ट फेवरेट पार्ट जी सगळ्यांनाच आवडते तर पुण्याला आल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा पाणीपुरीच खाते, कारण मला खूप जास्त पाणीपुरी आवडते. ती पण बटाट्याची. इथली एक फेमस आहे तर ती मम्मीला आणायला लावली. तर मस्त आता मी पाणीपुरी एन्जॉय करणार आहे. दुपारचे 4 वाजलेले आहेत. चहा पण प्यायचा आहे, पण मग पाणीपुरी मस्त आहे थोडीफार तरी. मस्त तिखट पाणी. ही पोरगी आलेली आहे कॉलेजमधून आणि काय घेऊन आली हे चिंचाची गोळी. त्यापेक्षा त्या चमच्यातले चिंच आणले असते. ते नाही भेटत नाही ते पण आणेल. हे देखो काय पण खायला घालते मला, काही पण. अरे आता जाऊ दे, मला जा नाही बोलायचं. बरं तुझं काम आहे अजून एक, पाय दाबायचं. कब करने वाले आप? खाना खाने के बाद. और कितना खाना है? या तुम्ही पण हे खायला. दिसतंय की नाही काय माहिती, अंधारात खाल्ला असेल साखरेच्या चिंच. स्वतःच खाती, हिला डोळ्याला लागलेत. मला एक दिलंय आणि अख्खं पॅकेट तिने घेतलंय. तिने अख्खं घेतलंय आणि मला फक्त एकच दिलंय. आज फिर से ड्यूटी लगी इसको. सब लोगों ने बहुत ज़्यादा तारीफ की है, इसलिए वो खुश होके आज मालिश कर रही है. खुशी क्या लोग खुशी में क्या क्या कर देते हैं, ये खुशी में मेरे पाँव दबा रही है. बिचारी. जाऊ दे अजून एक दिवस फक्त, नंतर तुला कोण त्रास देणार आहे साने, आहे ना. मी थोडीच येणार आहे तिकडून साने माझे फायदा बेकार आहे की नाही, बरोबर की नाही. दोनच दिवसाची पाहुणी मी. 2 दिवस कर भेटले. हा पण आज 2 दिवसच सहन करायचंय ना. मी थोडी नाही ती एवढी खाल्ला असती. देख रहे हो इस फेस को, गौर से देखो इस चेहरे को. ये ऑफिस को जा रही है ऐसी लग रही है मुझे, कॉलेज को जा रही है ऐसी नहीं लग रही है. फ्यूचर इंजीनियर. 5 महिने राहणार, 6 महिने राहणार. फ्यूचर इंजीनियर. 5 महिने राहणार, 2 महिने. नुसतंच काउंट करत बस, स्वप्न पहा. पण मी रेडी आहे, तुझी सगळी सेवा करायला रेडी, मालिश करायला रेडी, तुझे म्हणशील ते करायला रेडी. एवढं नाही ना कोण मला राहून द्यायचं. व्यवस्थित जावा, व्यवस्थित या, अभ्यास करा. बाय. मिस यू सानू. सावत्र मुलगी ना म्हणून करमत नाही मला. लोकांना खरंच वाटत सावत्र वगैरे नाही. सावत्र मुलगी तू म्हणते ना, जीव नाही माझ्या सगळ्यात. मजाक करतो आम्ही, तिची मजाक घेतो. नाही तर तुम्हाला खरंच वाटायचं, पण त्यांना असं वाटायचं खरंच आहे की काय. असं काही नाही, तिची मजाक घेत असतो मुद्दामून. तिला चिडून देतो कारण ती पटकन चिडते ना, म्हणून मजा येते तिला चिडवायला. हा गोंडच दिसतीये.
वैष्णवीला. अरे ती मग काल पण नाही ग पाय दाबताना घेत होती ती. मला नको वाटतंय. अरे सगळे कौतुक करते तुझी छोटी बहीण किती हेल्पिंग हँड आहे, किती अशी कमेंट आली म्हणजे बघ किती तू म्हणजे तुला अजून उत्साह यावं म्हणून मी तुला सांगते. नाही केलं नाही पडणार. आमचे अहो आलेले आहेत मला भेटायला, करमलं नाही म्हणून त्यांना. असं काय त्यांना करमलं नाही म्हणून मला भेटायला आले. काही कारण सांगायची, स्वतःची मनाची तसल्ली करायची. हो मग कशासाठी आले? त्याच्यासाठीच तर आले, बरोबर की नाही? मग